गण गण गणात बोते. मंडळी, सध्या मी श्री गजानन विजय भक्तिबोध हे पुस्तक वाचायला घेतलेलं आहे. तर आता पुढचा लेख मी वाचते आहे, गुरु आणि मंत्र बदलू नये. भक्तिशास्त्रात एक महत्त्वाचा सिद्धांत आहे, तो म्हणजे साधकाने गुरु आणि गुरुमंत्र कधी बदलू नये. तसे करणे हा गुरुद्रोह ठरतो. श्री गजानन महाराज यांनी पुंडलिकास स्वप्न दृष्टांत दिला आणि मंत्रदीक्षाही दिली. त्याचबरोबर गुरु आणि मंत्र बदलू नयेत हाही उपदेश केला आहे. भक्तिबोध म्हणून त्याविषयी साधकाने दृढ श्रद्धा निष्ठा ठेवून वागले पाहिजे. तो वागणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. पुंडलिकाकडे भागाबाई आली, अंजन गावाला निघू असा आग्रह ती करू लागली. मोक्ष गुरु दिसण्याचा भेटण्याचा प्रकाश मार्ग सापडला आहे असेही तिने सांगितले. त्यावर पुंडलिक म्हणाला, तू अंजन गावाला जा, मी काही येत नाही. मी श्री गजानन महाराजांना गुरु म्हणून मानले आहे. मी गुरुही बदलणार नाही आणि गुरुमंत्रही बदलणार नाही. हे ऐकून भागाबाई अंजन गावास निघून गेली. इकडे मुंड गावी वेगळीच घटना घडली. झामसिंग नावाचा एक राजपूत शेगावला येऊन गेला होता. तो परत यायला निघाला तेव्हा श्री म्हणाले की माझ्या पादुका तू घेऊन जा. तुमच्या गावी पुंडलिक नावाचा जो गृहस्थ आहे त्याला त्या द्या. श्रींनी बाळाभाऊमार्फत आपल्या पादुका झामसिंगांकडे देवविल्या. झामसिंग मुंडगावी आला. तो वेशीपाशी पुंडलिकाची त्याची भेट झाली. पुंडलिकाने विचारले की श्रींनी मला महाप्रसाद म्हणून काय दिले आहे. झामसिंगालाही आश्चर्य वाटले. पुंडलिकाला घेऊन झामसिंग घरी गेला. तू असे कसे विचारलेस असे त्याने म्हणताच पुंडलिकाने त्याला स्वप्न दृष्टांताची हकीकत सांगितली. ती ऐकून झामसिंगाच्या मनातील शंकाही दूर झाली. त्याने लगेच पादुका काढल्या व त्या पुंडलिकाच्या हाती दिल्या. मुंड गावात अजूनही श्री गजानन महाराजांनी दिलेल्या पादुका पुंडलिकाच्या घरी आहेत. पुंडलिकाने त्या पादुकांची पूजा केली. खऱ्या आणि निष्ठावंत भक्तास पादुका देऊन श्रींनी आपला स्वप्न दृष्टांत खरा करून दाखविला आहे. भक्ताचा नैवेद्य स्वीकारला. अकोल्यात कंवर राजाराम नावाचा एक सराफ होता. श्रींवर त्याची खूप भक्ती होती. त्याला 2 मुले होती, गोपाळ आणि त्र्यंबक. दोघेही श्रींचे उपासक होते. त्र्यंबकालाच भाऊ असे म्हणत. तो डॉक्टरकी शिकण्यासाठी हैदराबादला गेला होता. लहानपणापासून तो अत्यंत भक्तिमान असा होता. संकटकाळी ईश्वराचा धावा करून तो ईश्वर कृपेचा आधार प्राप्त करून घेत असे. एकदा तो सुट्टीत घरी आला. शेगावला जाऊन श्रीनं जेवू घालावे असे त्याच्या मनी आले. पण ही इच्छा कशी पूर्ण करणार. त्याची आई तर लहानपणीच देवघरी गेली होती. भावाची बायको, तिचे नाव नानी, ती फार तापट होती. ज्वारीची भाकरी, कांदा, आंबाड्याची भाजी, पिठले, हिरवी मिरची हे पदार्थ करायचे होते. ते कोण करणार. भाऊ चिंताग्रस्त बसला. तोवर नानी आली. चिंतेचे कारण काय तिने विचारले. भाऊने मनातील इच्छा बोलून दाखवली. त्यावर नानी म्हणाली की तुम्ही माझे धाकटे धीर आहात. माझ्याशी दुरान्वयाने वागू नका. वडील बंधू हा वडिलांच्या जागी असतो तर वडील भाऊजे ही आईच्या ठिकाणी असते. त्यावर भाऊस आनंद झाला. तो म्हणाला, बहिणी तुम्हालाही पुण्य लागेल. तिने सर्व पदार्थ केले, भाऊच्या हाती दिले व शेगावला जाण्यास सांगितले. भाऊ स्टेशनवर गेला पण तो वर गाडी निघून गेली होती. भाऊस वाईट वाटले. आता 30 तासाशिवाय दुसरी गाडी नाही. श्री जेवले तर हा नैवेद्य मी त्यांना कसा देणार. भाऊने श्रीस प्रेमाने प्रार्थना केली. 3 तासानंतर तो दुसऱ्या गाडीने शेगावला गेला. जाऊन पाहिले तो काय, श्रींच्या समोर पक्वान्नाची ताटे ठेवलेली होती. पण त्या श्रींनी हातही लावला नाही. सगळ्यांनी त्यास विनंती केली तरीही श्री म्हणाली की थोडे थांबा, मी इतक्यात जेवणार नाही. भाऊला पाहताच श्रींनी विचारले, अरे ही काय जेवायची वेळ आहे, किती उशीर. श्री त्याच्या आर्त हाकेत गुंतले होते. भाऊने नैवेद्य पुढे ठेवला. श्रींनी तो स्वीकारला. त्यातील थोडे अन्न घेऊन बाकीच्या भक्तांना श्रींनी प्रसाद दिला. सर्वांना श्रींची योग्यताही कळली आणि भाऊचा भक्ती महिमाही कळला. विदुराच्या कण्या जशा श्रीकृष्णाने गोड करून खाल्ल्या तशा श्रींनी भाऊची भाकऱ्या गोड करून घेतल्या. श्रींनी त्याला डॉक्टरकीत उत्तीर्ण होशील असा आशीर्वादही दिला. भाऊनेही त्यांना अशीच कृपा असू द्यावी अशी प्रार्थना केली. भक्ताची उपेक्षा संत साधू सत्पुरुष हे कधीच करत नाहीत. फक्त ते भक्ताची आर्तता पाहतात. भावबळे भक्ती हेच भक्तितत्व महत्त्वाचे आहे. गणगण गणात बोते. मंडळी, आपण हा भक्ती चॅनल अशासाठी सुरू केलेला आहे की प्रत्येक व्यक्तीने सकाळी आणि
सकाळी आणि संध्याकाळी 15-15 मिनटं जर वेळ काढला तर हे वाचन ऐकता येईल तुम्हाला. म्हणजे झालेलं आहे काय की प्रत्येकाला परमार्थ करायची इच्छा खूप आहे, पण प्रत्येकाला वेळ होत नाही आहे. आपल्या भगिनी तर दिवस रात्र कामामध्ये असतात. जीवन इतकं फास्ट झालेलं आहे, नोकरी करून स्वयंपाक पाणी करून महिलांना जरी वाचन करायची इच्छा असेल तरी शक्य होत नाही, किंवा पुरुषांनासुद्धा वाचन करायची इच्छा आहे पण वेळच होत नाही. तर अशा सगळ्यांसाठी आपला हा चॅनल आहे की सकाळी जर तुम्ही 15 मिनटं काढलीत किंवा संध्याकाळी 15 मिनटं काढलीत आणि कानामध्ये कॉर्ड लावून जर ऐकलं तर त्याचा तुम्हाला स्वतःला फायदा होईल. गजानन महाराज कसे होते त्यांचं चरित्र तुम्हाला समजेल आणि त्याचा परिणाम असा होईल की तुमचे स्वतःचे विचार पॉझिटिव्ह होतील, निगेटिव्ह विचार तुमच्या आसपासही फिरकणार नाहीत आणि हळूहळू तुमची निर्णय क्षमता वाढेल. घरात जर वृद्ध व्यक्ती आत्ता तुमच्या असतील तर त्यांनासुद्धा यूट्यूब चालू करून द्या आणि हे सगळं कानात कॉर्ड घालून किंवा मोठ्या आवाजात ऐकण्यास सांगा. कारण प्रत्येकाला असं बसून ऐकणं शक्य नाही आहे. डोळ्यांचे त्रास असतात, पाठीचे त्रास असतात, त्यामुळे वाचन करणं शक्य होत नाही. तर अशा सगळ्यांसाठी आपला हा चॅनल मी काढलेला आहे, जेणेकरून माझं स्वतःचंही त्यामुळे वाचन होतं आणि त्याचा फायदा तुम्हालाही सगळ्यांना व्हावा अशी अगदी माझी मनापासूनची इच्छा आहे. तर आपला चॅनल त्यामुळे लवकरात लवकर अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. परदेशात जर तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंतही पोहोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त रीच मिळेल आणि सगळ्यांना त्याचा मॅक्झिमम फायदा घेता येईल. धन्यवाद.